मराठी बोलता न येणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांविरोधात कारवाईला सुरुवात. बहुतांश चालकांकडून सहकार्याची भूमिका. पुणे दौऱ्यात राहुल गांधी. काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींशी संवाद. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप तर राहुल गांधींच्या कार्यक्रमाची मुख्यमंत्र्यांना धास्ती. सतेज पाटलांचं प्रत्युत्तर. विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधा. प्रत्येक मंत्र्याला टास्क. मोदी सरकारचा जेन झी पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. वंदे मातरम बाबत काँग्रेसचा निर्णय देशविरोधी. अमित शहांची टीका. तर 2 कडवीच म्हणणं म्हणजे काँग्रेस घटनाविरोधी. मुख्यमंत्र्यांचा निशाणा. जरांगे पाटलांचं उपोषण अंतर्वालीतच होणार. मागण्या मान्य न निघाल्यास मुंबईकडे करणार कूच. 29 ऑगस्ट पासून निर्णायक लढा. 6 फुटांवरील पीओपीच्या गणेश मूर्तींचं नैसर्गिक स्रोतांमध्ये विसर्जन होणार. उच्च न्यायालयाकडून आधीचा आदेश तूर्तास कायम. बीड नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांमध्येच खडाजंगी. राष्ट्रवादी गटबाजी चव्हाट्यावर. पिंपरी चिंचवडमध्ये स्कूल बसला अचानक आग. विद्यार्थी नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. आगीचं कारण अस्पष्ट. आणेवाडी टोल नाक्यावर कट मारण्यावरून वाद. 3 किलोमीटरपर्यंत तरुणाला कारमध्ये नेलं. जमावाकडून कारचा पाठलाग. विलेपार्लेच्या साठे कॉलेज बाहेर राडा. मनविसे आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ. कार्यकर्त्यांमध्ये सदस्य नोंदणीवरून हाणामारी. अभिजित दिपके लातूर दौऱ्यावर. शासकीय शाळांची पाहणी करत विद्यार्थ्यांशी संवाद. शाळेच्या दुरवस्थेवरून सरकारवर टीका. भंडारा जिल्ह्यात खासदार पडोळेंकडून झेडपी शाळांची तपासणी. अनेक शाळांमध्ये सोयी सुविधा नसल्याचं उघड. अमित ठाकरे डोंबिवलीच्या दौऱ्यावर. प्रगती पेंढारकर कॉलेजला भेटी. सदस्य नोंदणी अभियान. एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सवी सोहळ्याला फडणवीस, ठाकरे आणि पवारांना निमंत्रण. कट्टर विरोधक गिरीश महाजनही निमंत्रण पत्रिकेत. विदर्भ मराठवाड्यात पावसाअभावी स्थिती चिंताजनक. राज्यात 15 जिल्ह्यात अपुरा पाऊस. सर्वाधिक पावसाची नोंद नाशिक जिल्ह्यात. त्र्यंबकेश्वर मधील हरिहरगड अनिश्चित काळासाठी बंद. मुसळधार पावसामुळे दगडी पायऱ्या निसरड्या. अपघात टाळण्यासाठी प्रवेशबंदीचे आदेश. भंडाऱ्यात गोसेखुर्द धरण 63% भरले. अपेक्षित पाणी भरल्याची माहिती. अल निनोची धास्ती मात्र कायम. मुख्यमंत्र्यांकडून एकल मातेचं कन्यादान. कोरोना काळात पती गमावलेल्या महिलेचा पुनर्विवाह. माजी आमदार संदीप जोशींचा पालकत्व फाउंडेशनचा उपक्रम. रामदेव बाबांनी माझ्या जवानीबद्दल दिवसाढवळ्या स्वप्न बघू नये. कंगना रणावतांचं उत्तर. चारित्र्यही त्यांच्यापेक्षा चांगलं असल्याचं वक्तव्य. 5.5 फूट लांब आणि 22 किलोचा सरडा. टॉनी ठरतोय कृषी प्रदर्शनाचं आकर्षण. अंगावर काटे आणि मोठी शेपटी.